मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत एसआयटी नेमा. जरांगेंच्या आंदोलनामागे कोण आहेत ते तपासा, आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी. जरांगेंच्या आंदोलनात दगड कुणाच्या कारखान्यातून आले, शेलारांचा सवाल. महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा जरांगेंनी केली, शेलारांचा जरांगेंवर हल्लाबोल. जरांगेंना विश्वासू माणसाचा फोन आला, तो शरद पवारांचा होता. मनोज जरांगेंना अटक करून एसआयटी चौकशी करा, विधान परिषदेत प्रवीण दरेकरांची मागणी. मनोज जरांगेंच्या मागे बोलवता धनी कोण, तर जरांगेंच्या घरी जाणारे कोण, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल. मनोज जरांगेंना राजकारणी कुणी केलं, जरांगे पाटलांवर टीका करणारे कुणाची माणसं, विजय वडेट्टीवार यांचा सवाल. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही, मनोज जरांगेंचं आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न होतोय. जरांगेंच्या आरोपांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाला सर्वांनी एकमतानं आरक्षण दिलं आरक्षण टिकणारं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केले, असे आरोप कोणावरही झाले असते तर सरकार त्याच्या मागे उभं राहिलं असतं, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती. तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून गुंतवलं जात आहे, तपासात काही निघालं तर देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकावं लागेल, विधानसभेतील आरोपांवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा आंदोलनासाठी कोणत्या राजकीय नेत्यांची मदत घेतली नाही, आरोपांवर मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत घेणार बैठक, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. पंतप्रधान मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर, महिला बचत गटाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शहांची सभा. नांदेडमध्ये काँग्रेसला खिंडार, 4 माजी महापौर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह असंख्य महिलांचा भाजपमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश. भाजप युवा मोर्चाचे 4 मार्चला नागपुरात अधिवेशन, अधिवेशनाला भाजप अध्यक्ष JP नड्डा राहणार उपस्थित. शिवसेनेच्या रश्मी बागल आणि दिग्विजय बागल करणार भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार बारामती दौऱ्यावर, जय पवार तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधणार. जय पवार सलग 4थ्यांदा बारामती दौऱ्यावर. मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामुळे ओबीसींचं नुकसान, हरिभाऊ राठोड यांचा छगन भुजबळांवर आरोप. हेकेखोर माणसाला तुम्ही कुटुंब प्रमुख बनवणार का, मग देशाचा पंतप्रधान हेकेखोर का बनवता, प्रकाश आंबेडकर यांचा जनतेला सवाल. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची पुण्यामध्ये सत्ता परिवर्तन महासभा, आंबेडकर मव याविषयी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. मनोज जरांगेंसह 1000 मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलीस परवानगीशिवाय आंदोलन केल्यानं पोलिसांकडून गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील इंटरनेट बंदचा ऑनलाईन व्यवहारांना फटका, 30 कोटींपेक्षा जास्त व्यवहार ठप्प. विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलकांचा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्काम, आंदोलकांनी पेटवल्या कार्यालयाबाहेर चुली. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या 8 पदरीकरणाचा खर्च 6080 कोटींवर, सरकारनं निधी न दिल्यास 2060 सालापर्यंत टोल भरावा लागणार. थकबाकीदारांच्या घरी पुणे महापालिकेचे बँड पथक, पालिकेच्या मोहिमेमुळे 1,58,00,000 कर जमा, 1200 मिळकत धारकांना पालिकेकडून नोटीस. मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या संशोधकांनी शोधले कर्करोगावर औषध, रेस्वेट्रोल नावाचं रसायन तांबे घटकापासून बनवलं औषध. मुंबई अहमदाबाद वंदे भारत 160 किलोमीटर वेगानं धावणार, मार्च महिन्यापासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणार. इयत्ता पहिलीपासून मुलाचं वय किमान 6 वर्ष असणं आवश्यक, केंद्राकडून राज्यांना परिपत्रक जारी. बायजूच्या ताळेबंदाची सरकारकडून तपासणी, बायजूच्या खतावण्यांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश. मुंबई महापालिकेच्या पिसे ओचन केंद्रातल्या संयंत्राला आग, पूर्व उपनगरातील काही भागामध्ये 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.